पाठ 12वा रंगरेषा व्यंगरेषा. लेखक मंगेश तेंडुलकर. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, नाट्य समीक्षक, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि समाजसेवी कार्यकर्ता ही मंगेश तेंडुलकर यांची महाराष्ट्रातली ओळख आहे. संडे मूड, तेंडुलकरी, स्ट्रोक्स, भुईचक्र आणि रंगरेषा व्यंगरेषा ही त्यांची गाजलेली पुस्तके. व्यंगचित्रांना शब्दविरहित भाषा म्हणून साहित्यिक वळण देणारा मनस्वी कलाकार. राजकीय आणि विनोदी व्यंगचित्राबरोबरच समाजकारण आणि तत्वावर भाष्य करणारी व्यंगचित्रे साकारून या कलेत वेगळा पायंडा घालणारे मंगेश तेंडुलकर. बोलक्या आणि मोजक्या रेषामधून अधिक आशय व्यक्त करणे ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये. त्यांनी कुठल्याही महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेतले नव्हते. त्यांना व्यंगचित्र रेखाटण्याची नैसर्गिक देणगी होती. ती त्यांनी जनसमूहासमोर ताकदीने मांडली. भारतीय व्यंगचित्र कलेच्या क्षेत्रात एक नवे दालन उभे केले. आयुष्याने दिलेल्या नकाराचे होकार करणाऱ्या तेंडुलकर यांच्या भावजीवनाची आणि कलाजीवनाची रंगरेषा व्यंगरेषा ही एक सुंदर जीवन कहाणी आहे. या आत्मचरित्रात्मक पाठात लेखकाने व्यंगचित्रकार म्हणून स्वतःच्या जडणघडणीच्या काळातील काही प्रसंग रेखाटले आहेत. व्यंगचित्रामध्ये चांगल्या सुधारणा होऊन त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी श्रेष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांनी लेखकाला केलेल्या मार्गदर्शनाचा प्रसंग या पाठात आहे. कोणत्याही क्षेत्रातील नवोदितांनी वेळीच जाणकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कशी प्रगती साधावी हे या प्रसंगातून सूचित होते. डोळस निरीक्षणातून व्यंगचित्राविषयीच्या कल्पना कशा सुचतात हे लेखकाने स्त्री भ्रूण हत्येच्या पोस्टरच्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे. व्यंगचित्र ही निशब्द भाषा असून शब्दापेक्षाही ती अत्यंत मार्मिक असते आणि ती परिणामकारकरित्या काव्यात्मक अभिव्यक्ती कशी साधू शकते हे आईच्या चित्राच्या उदाहरणातून त्यांनी दाखवून दिले आहे. ज्याला कलाकार म्हणून मोठे व्हायचे आहे त्याने सतत शिकत राहिले पाहिजे हे लेखकाने व्यंगचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाच्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे. रंगरेषा व्यंगरेषा. लेखक मंगेश तेंडुलकर. मला व्यंगचित्रासाठी अखंडपणे विषय मिळत राहणे हा मूळ प्रेरणेचाच भाग सुदैवानं माझ्यासाठी कधी अडचणीचा ठरला नाही. व्यंगचित्रासाठी कायम विषय मिळत राहणं हे मला कधी अडचणीचं ठरलं नाही. मला अनेक विषय सुचत गेलेत, सापडत गेलेत. विचारांचा पाठलाग करत क्षितिजापर्यंत जाण्याची माझी सवय हा माझा यातला एक महत्त्वाचा स्रोत आहे. ज्या विचाराचा पाठलाग करतो तो विषय हाती लागत नाहीच, पण त्या वाटेवर काय काय नवीन सापडत जातं त्याचीच व्यंगचित्रे होतात. मी बऱ्याचदा कार्यक्रमाला जात असतो. तिथेही या चित्रांचे स्रोत मला सापडतात. चित्रांचे स्रोत सापडतात. चित्रांच्या मूळ कल्पना सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे होतात याचे प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला
आणि शांतपणे खुर्चीवर बसलो होतो. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितींना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं, फार रहस्य नव्हतं, आवड नव्हती. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाचा आकार मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनी टेलसारखी बांधलेली. हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं. कार्यक्रम संपला, घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री 10 नंतर मी समोर ड्रॉइंग पेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो. ते अशा क्रमानं देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी पहिल्यांदा चितारला. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचे डोके आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा एक हात दाखवला, ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्री भ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यापर्यंतही हा संदेश मला पोचवता आला. त्या समारंभाला मी गेलो नसतो तर मला हे सुचलं नसतं. व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरं तर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून. त्यात एक समूह असाही आहे की त्यामधली लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे पण सावध असे ते उभे असतात पाण्यात. एखादा मासा गाफीलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातात न झडप घालून ते पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तेथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्र रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते, ती उतरता येते. अशी अनेक चित्र काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं की व्यंगचित्र ही निशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत, पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे आजमावण्यासाठी मी म्हणलं घेऊ अनुभव. माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं, येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही करता येते. शब्दातून सुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी ती छान व्यक्त करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे
ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्मक चित्र मी रेखाटली त्यातलं एक आईविषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईविषयी. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसामध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलं होतं त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाड पण आहे. झाड दाखवले. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी 3-4 पिली आहेत. आणि त्या पिल्याची कणसदृश्य आई पार आकाशात गेल्या, पार दूरवर गेल्या. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणते. त्यांची ती आई आकाशात दूरवर गेलेली. एक पावसाचा ढग त्या उन्हाळ्यातल्या वैशाख वणव्यात सुकलेल्या झाडपणात ओसाड मैदानावर आपल्या चोचीत एक पावसाचा ढग पकडते आणि घरट्याच्या दिशेने ओढून आणते. आता आई हे नातं मी किती शब्द वापरले तरी ह्या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही, ही या माध्यमाची ताकद आहे, व्यंगचित्र माध्यमाची. मी या चित्राखाली काही लिहित नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही, पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोचतो, म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं. व्यक्त होण्याची गोष्ट खूप पुढे नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रामधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रामधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे. मी भर पावसात उभा आहे आणि माझ्या डोक्यावर 2 अक्षरे आहेत, बाबा, पाऊस आणि परत बाबा. या शब्दांच्या दोन्ही बाजूनी पाऊस पडतो. खाली इवलासा मी बाबा शब्दाच्या खाली सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता शब्द तिथं नाहीत, केवळ पाऊस आहे. पण तरी देखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूनी जातो आहे, पडतो आहे आणि मी तिथे उभा आहे. तो आताच्या वयाच्या 75 पूर्ण केलेला मी आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्या मागे आतापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आला आहे. माझ्या व्यंगचित्रातून मी हेही व्यक्त करू शकलो. माझ्या व्यंगचित्राची प्रदर्शनं भरवण्याचे माझे एक जगावेगळी हेतू आहेत. त्यात व्यंगचित्राचा परिचय, एक छान भाषा म्हणून करून देणं हाही त्यामागचा उद्देश आहे, हेतू आहे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या शहरापर्यंत कितीतरी ठिकाणी माझी प्रदर्शनं झाली.
या प्रदर्शनामधला माझा सगळ्यात चांगला अनुभव आहे तो वाईसारख्या छोट्या शहरामधला. वाईसारखं एक छोटं शहर आहे सातारा जिल्ह्यातलं. तिथल्या लोकमान्य वाचनालयामध्ये प्रदर्शन भरलं होतं तेव्हाचा. जुनी कौलारू वास्तू होती. उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवशी मी आणि लता दोघेही खुर्च्या टाकून शांतपणे बसलो होतो. तिथं खाली रस्त्यावर उतरणारा जिना आहे. रस्त्यावर एक 20-22 जणांची शेतकरी कुटुंबाची ट्रॅक्टर ट्रॉली येऊन थांबली. ट्रॅक्टर ट्रॉलीतून लोक येऊन शेतकरी थांबले. तिथं काही दुकानं होती. मला वाटलं ही मंडळी त्या दुकानामध्ये आली असतील. मी कुतूहलानं पाहत होतो. मंडळी सगळी ट्रॉलीमधून उतरली आणि जिना चढून वर थेट प्रदर्शनाकडे आलीत. मला बरं वाटलं. त्यांच्यासोबत 70च्या आसपासचा कुटुंब प्रमुख होता. पांढऱ्या मिशा, रंग काळाक भिन्न, डोक्याला केवढं तरी मोठं मुंडाचं बांधलेलं, नकशकांत शेतकरी पण वागवणारा तो आणि त्याच्या घरातली मुलं नातवंड प्रदर्शन पाहायला आली होती. हा कुटुंब प्रमुख माझ्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहत होता आणि त्याच्या मागे उभे राहिलेल्या त्याच्या माणसांना तो अर्थ समजावून सांगत होता. तो काय सांगत होता ते मी शांतपणे ऐकत होतो. तो कुठल्या चित्रासमोर उभा आहे तेही मला दिसत होतं आणि मनाची स्वच्छ पाटी घेऊन आलेल्या या शेतकऱ्यापर्यंत हे चित्र कसं पोचतंय हे मी थेट अनुभवत होतो. चित्र चितारताना माझ्या मनात होतं ते आणि आता त्याच्यापर्यंत पोचलं होतं ते, याच्यात जी तफावत मला जाणवत होती ती तशी का जाणवत होती हे मी मनोमन समजून घेत होतो. हे माझं केवढं तरी मोलाचं शिक्षण होतं जे मला एखाद्या विद्यापीठातही मिळालं नसतं. ते त्या अनोळखी शेतकऱ्यानं त्या दिवशी मला दिलं वाईत. व्यंगचित्राच्या प्रसिद्धीसाठी प्रारंभीच्या काळात मी केलेली धडपड आठवली की मला गंमत वाटते. तेव्हाचा तो काळ मोठा कठीण होता, अवघड होता. मासिक आणि नियतकालिका यांना मी सतत चित्र पाठवायचो आणि ती परत सतत यायची. त्या चित्रासाठी मी अपार मेहनत केलेली असे, पण ती स्वीकारली जात नव्हती. त्यांची स्वतंत्र ओळख तयार होत नव्हती. या सगळ्यांचा मी बऱ्याचपैकी मानसिक त्रास करून घ्यायचो. नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही. या चक्राच्या तळाशी गोल गोल मी फिरत होतो. एखादं दुसरं चित्र प्रसिद्ध व्हायचं तर 50 एक चित्र परत यायची. या काळात 3 संपादकांनी मला हात दिला, सहकार्य केलं. दीनानाथ दलाल हे त्यापैकीच एक होते. दीनानाथ दलाल ज्यांनी चित्रकारांना, व्यंगचित्रकार तेंडुलकरांना हात दिला. या श्रेष्ठ चित्रकाराचं ऑफिस मुंबईतल्या केनेडी ब्रिजला होतं. तो पत्ता मी त्यांच्याच मासिकावरून उतरून घेतला होता. त्यांना पोस्टकार्ड टाकलं. मला तुम्हाला भेटायला यायचं आहे असं लिहिलं. मला असं वाटत होतं की दीपावलीमध्ये माझी चित्र प्रकाशित झाली तर बाकीच्या मासिकातून ती विनातक्रार स्वीकारली जातील. मग मी दीपावलीसाठी खास चित्र तयार केली. दरम्यान दलालांनी मला भेटीचा दिवस व वेळ कळवली. ठरल्या दिवशी सकाळी जनता एक्सप्रेसनं मी मुंबईला गेलो. चर्नी रोडला उतरलो व केनेडी ब्रिजला गेलो. दलाल किती वाजता ऑफिसमध्ये येणार आहेत, आलेत का हे विचारण्यासाठी मी ऑफिसमध्ये फोन केला. फोन खुद्द दलालांनीच घेतला. नमस्कार, मला दीनानाथ दलालाशी बोलायचं आहे, मी म्हणालो. पलीकडून आवाज आला, स्पीकिंग. त्यांचा आवाज इतका स्त्रीच्या आवाजासारखा होता
की दलाल स्वतःच बोलत असतील असं मला वाटलंच नाही. मी त्यांना पुन्हा सांगितलं, मला श्रीयुत दीनानाथ दलाल यांच्याशी बोलायचं आहे. मी मंगेश तेंडुलकर. स्पीकिंग स्पीकिंग स्पीकिंग. त्यांनी मंजूळ आवाजात आणखीन दोनदा सांगितलं. अहो, मला तुमच्याशी नाही बोलायचं, मला संपादक दीनानाथ दलालाशी बोलायचं आहे. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? माझा आवाज थोडा वाढला. ते मला म्हणाले, अहो तेंडुलकर, मी दीनानाथ दलाल आहे. मी किंचितसा अवघडलोच. म्हटलं, तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना, हे विचारायला मी फोन केला. अहो आहे मी, या तुम्ही, ते म्हणाले आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. पहिल्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं. ये बस, अगदी तोच आवाज, ये बस. टेबलवर इजेल ठेवून ते काम करत होते. माझ्या मोठ्या बंधूंचा म्हणजे विजयचा आणि त्यांचा परिचय होता. तोपर्यंत विजय तेंडुलकर लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. मी प्रथमच त्यांच्यासमोर गेलो होतो. ते म्हणाले, तू विजयचा कोण? मी क्षणार्धात सांगून टाकलं, कोणी नाही. काही क्षण भुया उंचावून गंभीरपणे त्यांनी माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघत म्हणाले, ठीक आहे, दाखव काय चित्र काढलेस. माझी व्यंगचित्र त्यांना दाखवली. ती पाहून त्यांनी मला त्यांच्या खुर्चीच्या मागे घेऊन उभं राहायला सांगितलं. मी जाऊन मागे उभा राहिलो त्यांच्या. दलालांनी कोऱ्या कागदाचे तुकडे ड्रॉइंग बोर्ड समोर ठेवले. दलालांनी कोऱ्या कागदाचे तुकडे ड्रॉइंग बोर्डवर ठेवले. माझं चित्र शेजारी धरून ब्रशच्या फटकाऱ्याने त्यांनी ते पुन्हा त्या कागदाच्या तुकड्यावर चितारलं आणि म्हणाले, व्यंगचित्रातला नवा ट्रेड असा आहे, व्यंगचित्रामध्ये नवीन प्रकार असा आलेला आहे, कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील आणि त्यातून जास्तीत जास्त आशय, तोही शब्दाशिवाय. तुझी चित्रे चांगली आहेत, पण तुझी पद्धत जुनी झाली आहे. आता चित्राला एक खुली असली पाहिजे, चित्राला एक पर्स्पेक्टिव्ह असतं. सगळी चित्र सपाट नाही काढायची, त्याला खोली असायला हवी. खोली कशी घ्यायची हेही त्यांनी मला दाखवलं. म्हणाले, मी सांगितलेलं लक्षात ठेव, ही चित्र पुन्हा काढून पाठव. औपचारिक शिक्षण म्हणतात ते माझं असं दीनानाथ दलालाकडून झालं. 15-1 मिनिटात त्यांनी 7-8 चित्र पुन्हा चितारून दाखवली. दलालांनी आपलं महत्त्वाचं मार्गदर्शन संपून चहा मागवला. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता एका ठिकाणी चुकून मी माझ्या भावाचा विजयचा एकेरी उल्लेख केला आणि मी दचकलो. माझ्याकडे शांतपणे पाहून ते म्हणाले, तू खोटं बोलतोयस. हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. कबूल कधी करतोयस याची वाट बघत होतो, पण तू असं का म्हणालास? तुझं त्याच्याशी विजयशी काय भांडण वगैरे आहे का? मी म्हटलं, अजिबात नाही, तो माझा सख्खा भाऊ आहे आणि त्यांच्याबद्दल मला खूप आपुलकी आहे. पण त्याच्या खांद्यावर उभं राहून मला मोठं नाही व्हायचं. त्याचा भाऊ म्हणून माझी चित्र तुम्ही घ्यावीत असं मला वाटत नाही, म्हणून मी तसं म्हणालो. दलाल म्हणाले, मला आवडलं, हे खरंच आवडलं तुझं हे. अशी माणसं क्वचित सापडतात. तू चित्र तयार करून पाठव, मी घेतो. मी पुण्याला परत आलो.
2 दिवसात त्यांना हवी तशी चित्र तयार केली, पाठवलेली एकूण एक चित्र दीपावलीमध्ये प्रसिद्ध झालेली पाहून मला अतोनात आनंद झाला. रंगरेषा, व्यंगरेषा, लेखक मंगेश तेंडुलकर. धन्यवाद.